तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅपी असाल. तर इथं पण मी खूप छान आहे आणि ही आहे माझी मुलगी. तर घरचं काम आणि बाहेरचं काम. तर ह्याच्यामुळे मुलांना वेळ द्यायला मला भेटत नाही आणि मुलांना वेळ देणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण का आपण कामामध्ये लक्ष देत असतो तर मुलांकडे हे दुर्लक्ष होतं. तर मी बऱ्याचपैकी कामाकडे सगळं बाहेरचं आणि घरामधलं काम मॅनेज करून मुलांकडेही मी लक्ष देत असते. कारण का मुलांकडे लक्ष देणं, त्यांच्याशी बोलणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण का आजकाल बाहेर ज्या गोष्टी घडत आहेत तर ते ऐकून खूप अशी काळजी वाटते. त्यामुळं मुलांच्या मनात काय चाललंय काय नाही हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं असतं. तर इथं मी उरकत होते आणि मला बाकीची कामं पण पेंडिंग होती घरातली. तर मी तिच्या संगती वेळ घालवला थोडासा. त्याच्यानंतर कुकर वगैरे लावून घेतलेला. स्वयंपाक केलेला होता. इथं मी भाकरी करत होते आणि भाजी पण मी नंतर फोडणीला टाकलेली होती. आणि आमच्या इकडे ही बाजरीची भाकरीच खातात 12ही महिने. त्यामुळं भाकरी करायला खूप सोपी आणि साधी असते. तर हे दररोजचं डेलीचं काम आहे त्यामुळं काही एवढं काय करायला काय वाटत नाही. कारण का सवय लागलेली असते प्रत्येक गोष्टीची. आणि बाईला हे सगळं हे करावंच लागतं. तर नक्कीच तुम्ही पण तसंच करत असाल. ज्या जॉबला जाणाऱ्या बायका आहे ह्या असंच करत असतील. आणि खूप काही काय बोलतात, खूप काही अ, अडचणीमधून किंवा खूप काही प्रॉब्लेममधून असले तरी ते आपल्या फॅमिलीसाठी हे सगळं विसरून आपल्या फॅमिलीसाठी आपलं हे सगळं करतच असतात. तर कसे वाटले माझे ब्लॉग तुम्हाला? तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर माझे ब्लॉग आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. गाईज, तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप मोलाचा सपोर्ट असेल. तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करा. चला भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.